वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मविभोग ब्रह्मतणु देहाच्या निरसने पाविजे आठाया माझी ऐसी काया जवन हवे उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामानये देहाच्या निरसने पाविजे आठाया माझी ऐसी काया जवन हवे तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजे आठाया माझी ऐसी काया जवन हवे विठ्ठल आणि अभंगाचं विस्तृत चिंतन पाहण्याआधी भगवंताचं नामस्मरण करूया. आवाज जाते का माझा शेवटपर्यंत? समचरण दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझी हरी उरते. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु प्रथम अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय.
नमो ज्ञानेश्वरा ओम 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 नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो पावसालो चराचरी करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो पावसालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो पावसालो चराचरी ओम नमो आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं हे दुःख भंजन जय हो हे दुःख भंजन सुनले नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा माझिया बोबडिया बोला हे माझिया बोबडिया बोला चित्त द्यावे पावे विठ्ठला चित्त द्यावे पावे विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ऐका वचन कमळापती मज रंकाची विनंती आणि प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराज भक्ती ते नमन वैराग्य ते त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतणू देहाच्या निरसणे पावी जया ठाया माझी ऐसी काया जवण हवे उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका वीण एक कामाणे देहाच्या निरसणे पावी जया ठाया
माझी ऐसी काया जवण हवे. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसणे पाविजेया ठाया माझी ऐसी काया जवण हवे. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा जगतवंदनीय विश्ववंदनीय असे असणारे ज्यांचं वैराग्य महाराज धगधगत्या अग्नीप्रमाणे आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबराय आता या 4 चरणाच्या अभंगातून आपल्याला सांगत आहेत की ज्ञानाचं कर्म, धर्माचं वर्म, भक्तीचं वर्म आणि साधकाचा धर्म आजच्या या अद्वैतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि अभंगाचं थोडक्यात चिंतन पाहायचं असं म्हटलं तर पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतायत भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतणू. की भक्ती म्हणजे काय तुकोबराय सांगतायत की प्रत्येक माणसाला या जगामध्ये यावंच लागतं जन्माला येऊन आणि मग जन्माला आल्यानंतर त्याला काहीतरी कर्म असतात. भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं आहे पाहे पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. की या सृष्टीमध्ये मनुष्याचं येण्याचं प्रयोजन फक्त इतकंच आहे की भगवंताची प्राप्ती करून घेणं हेच कर्म आहे आणि हेच कर्म करण्यासाठी तुकोबराय ही प्राप्ती करण्यासाठी तुकोबराय साधनं सांगतात भक्ती ज्ञान आणि वैराग्य. आणि दुसऱ्या चरणामध्ये देहाच्या निरसणे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवण हवे. निरसणे तुकोबराय सांगतात की या देहाचा निराश करणं म्हणजे देहाचा त्याग करणं असं होत नाही. तर हा देह माझा नाही आहे हे खरं म्हणणं म्हणजे देहाचा निराश करणं असं होतं. आणि तिसऱ्या चरणामध्ये मग तुकोबरायांना एका साधकाने विचारलं की तुकोबराय उदाहरण देऊन सांगा. तर मग म्हणतात की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामणे. जसं धान्य आहे अग्नी आहे पाणी आहे बरोबर त्याचं अन्न शिजणार आहे आणि ते आपल्या खाण्याजोगं होणार आहे. त्याचप्रमाणे भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा परिपक्व दिशेला साधक जातो. हे तिसऱ्या चरणामध्ये सांगत आहेत. आणि चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे मज कळते चाचणी. एका साधकाने म्हटलं की तुकोबराय मला परमार्थ कळतो मला परमार्थातलं वर्म हे कळतं. म्हणजे तुकोबराय सांगतात की मी त्यातला अनुभवी आहे मी त्यातला पारखी आहे कारण भगवंताची प्राप्ती मी केली आहे आणि मला बडबडीची वाणी आणि त्या वाणीमधलं सत्य हे मला कळतं हे तुकोबराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल आणि अभंगाचं विस्तृत चिंतन पाहण्याआधी अल्पपरिहार द्यायचा तो असा की या जगाचा चालक मालक नियंता परमपिता भक्तवत्सल करुणाकर या परमात्म्याच्या कृपेने सत्तेने चालत असलेला आपला हा कीर्तन महोत्सव सोहळा आनंदाचा सोहळा महाराज आणि स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक तपोनिधी समर्थ सद्गुरू आपले बाळासाहेब फणसे स्वामी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या कृपादृष्टीने कृपा आशीर्वादाने चालत असलेला आणि हरिभक्त पारायण सीताराम महाराज साळुंके जो या सगळ्या गुरुबंधूंचा आधार म्हणतात महाराज यांच्या दर्शनाखाली चालत असलेला आपला हा कीर्तन महोत्सव सोहळा आणि या निमित्ताने या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी महाराज मृदंगाचार्य रायगड भूषण पुरस्कार हरिभक्त पारायण सुनील गुरुजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संगीताचे गुरुजी संगीत क्लासचे राहुल गुरुजी सुतार आणि
श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही जे श्रोते सर्व या ठिकाणी बसले आहात, तुम्ही स्वतः महेशाच्या मूर्ती आहात. आणि तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्माला मी पहिलं नतमस्तक करते. विठ्ठला 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 आणि मग महाराज हा अधिक मासाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. बरोबर. मी अधिक असं का म्हटलं जातं, या पुरुषोत्तम मासामध्ये आपण आयोजित केलं आहे. मग याला अधिक असं का म्हटलं? अधिक म्हणजे वाढवा. बरोबर. मग वाढवा असं का म्हटलंय? तर हा महिना महाराज भगवान नरसिंहांपासून तयार झालेला आहे. आणि हिरण्यकशिपूने जेव्हा अनेक वर मागून घेतले, त्यापैकी एक वर असा मागितला होता की या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यामध्ये माझा मृत्यू होऊ नये, असा वर हिरण्यकशिपूने मागितलेला. आणि मग भगवंताने महाराज लीला केली. भगवंताच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने हे घडलंय महाराज. आणि भगवंताने लीला अशी केली की या 12ही महिन्यातून एक एक 2-2 तिथी भगवंताने बाजूला काढल्या. 12 महिन्यातून एक एक तिथी 2-2 तिथी बाजूला काढत नेल्या आणि त्याचा एक मास तयार झाला. आणि त्याला एक महिना झाला. आणि तो शिल्लक राहिलेल्या तिथीतून तो बाजूला झालाय, त्याच्यामुळे त्याला मल असा नाव दिला. आणि हा मलमास या 12ही महिन्यांच्या पेक्षा अधिक आहे, म्हणजे जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला अधिक असं नाव दिलं. आणि या अधिक मासामध्ये जसं म्हटलं जातं पुण्य केलं पाहिजे. आणि या अधिक मासाला मळमास म्हणल्यामुळे त्याचा कोणी स्वीकार केला नाही, म्हणजे कोणी म्हणजे देवतांनी स्वीकार केला नाही. त्याच्यामुळे भगवंतांनी त्याचा अंगीकार केला. भगवंताला ज्याने अंगीकार केला तो या जगाच्या दृष्टीने जरी निंद्य असला तरी तो वंद्य असतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य जो का होता तो वंद्य केला. भगवंताने करुणा केली आणि स्वीकार केला. कारण का जगी ज्यास कोणी नाही त्यास पांडुरंग आहे. आणि भगवंताने का एकदा स्वीकार केला, त्याच्यामुळे महाराज त्याचा मलमास हा कलंकच निघून गेला. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये ही पर्वणी आणि आजचं हे 3ऱ्या दिवशीचं कीर्तन 1 तास आपल्याला करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि महाराज हे पुरुषोत्तम मासामध्ये आयोजित केलेलं आपला हा कीर्तन महोत्सव सोहळा आणि हा पावसाळ्यामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बरोबर. आणि तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही सर्वजण एवढ्या संख्येने उपस्थित आहात महाराज. तर आपल्या पदरामध्ये पूर्वसुकृत असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. पुण्याच्या राशीच्या राशी जोपर्यंत आपल्या पदरात नाहीत महाराज, तोपर्यंत आपल्या हातून आपल्या बुद्धीला हे सुचत नाही. पूर्वसुकृत आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या अंतकरणामध्ये भगवंत आहे, हृदय आहे, त्याच्यामुळे हे सगळं दिसतंय. कारण का पूर्वपुण्य असेल जरी पदरी तरीच श्री हरी येईल वाचे. किंवा तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुया भावाचा पडला, तुया भावाचा पडला, तुया भावाचा पडला. तुका म्हणे होता ठेवा, तुया भावाचा पडला, तुया भावाचा पडला, तुया भावाचा पडला. तुका म्हणे होता ठेवा, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून हा विठ्ठल या जन्मामध्ये आपल्याला त्याचं दर्शन घडतंय महाराज.
कारण का आपल्या जवळ पुण्य आहे. आणि तुकोबाराई या अभंगातून सांगतायत की आपल्या या देहाविषयी अशी अपेक्षा ठेवा महाराज, की असा भाव अंतकरणामध्ये ठेवा की या जगाच्या मालकाने आपल्याला आपलंसं करावं, असा भाव अंतकरणामध्ये ठेवा. आणि म्हणून त्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची सांगड घातली की मग कशाची प्राप्ती होते हे तुकोबाराय या अभंगातून सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग भक्ती ते नमन, नमन स्वरूपाची भक्ती. नमन म्हणजे नम्रता, न देखे गुणदोष, कोणाचाही गुणदोष न पाहता केली जाणारी भक्ती म्हणजे ती नम्रता आहे. नम्रतेचा भाव अंतकरणामध्ये ठेवणं. आणि महाराज आपला मोठेपणा बाजूला ठेवून समोरची व्यक्ती पात्र नमस्कार करण्याच्या पात्र आहे का नाही, योग्य आहे का नाही, हा भाव बाजूला ठेवून नम्रतेचा भाव आपल्या पोटामध्ये ठेवणं ही खरी नम्रता आहे. आणि तरीच तेव्हाच नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची श्रुतवाचे अंग हरी आणीला श्रीरंग. नम्रतेचा गुण जर अंगी बांधला तर भगवंत स्वतः हृदयामध्ये कोणता येतो. कोणी कोंडलाय महाराज? जनाबाईंनी. धरीला पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा चोर. काय मला प्राप्त काय करून घ्यायचंय हे पहिलं ध्येय निश्चित झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी साधनं कोणती आहेत तर तुकोबारा सांगतात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. मला नक्की मिळवायचंय काय ते यासाठी तुकोबाराई सांगतायत की भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची सांगड काय एकदा घातली की मग भगवंताची प्राप्ती होते. बरोबर. आणि जी आपण साधना करत आहोत सध्याची, आपण स्वरूपाचं दर्शन करण्याकरता महाराज आपण पंढरपूरला जातो. बरोबर. आणि हे पंढरपूरला जाण्यासाठी साधन आपण वापरतो बस. आणि मग ह्या बसमध्ये बसल्यावर समजा गृहीत धरा पंढरपूरला पोहोचलोय, तिथं उतरलोय आणि मग त्या ठिकाणी वस्ती केली आहे. आणि मग सकाळचं चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या मनामध्ये असा विचार येतो का की ज्या बसने मी पंढरपुरामध्ये आलोय ती बस आता कुठे गेली असेल? ज्या बसमध्ये मी ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणी आता दुसरं कोणतरी बसलं असेल का? बरोबर. मग ती बसने कार्य काय केलं महाराज की पंढरपूरला नेण्याचं कार्य केलं त्या ठिकाणी. म्हणजे साधन, बस ही साधन आहे आणि साध्यापर्यंत पोहोचवलंय म्हणजे भगवंताच्या त्या ठिकाणी पोहोचवलंय. पण हे फक्त झालं स्वरूपाचं दर्शन. पण पंढरपुरामध्ये गेलोय, भगवंताच्या मूर्तीच्या समोर आपण उभे आहोत. लक्ष इकडं असू द्या. भगवंताच्या समोर आपण उभे आहोत. मग आत्मस्वरूप मला पाहायचंय, तद्रूप व्हायचंय, एकरूप व्हायचंय, भगवंतामध्ये मला विलीन व्हायचंय. मग याच्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं हे गरजेचं आहे. विठ्ठल म्हणून मला मिळवायचे काय, मला प्राप्त काय करून घ्यायचं आहे हे इथं बसलेल्याने सगळं
संकल्प करायचा आहे महाराज, विचार करायचा आहे का. नाहीतर मग ज्ञानोबाराय सांगतात की आंधळ्या गरुडाचे पांक हाती परी ते कवण्या उपयोगा जाते. गरुडाला उंच अशी भरारी मारता येते, पण तो भरारी मारणारा गरुड जर का आंधळा असला आणि त्यानं जर भरारी मारली, समजा महाराज ढालकाठीच्या धबधब्यावरून उडी मारली आहे, तर ती डायरेक्ट येऊन वाडकर महाराजांच्या पत्र्यावर, बरोबर आहे. कारण का गरुड आंधळा आहे. मग त्या आंधळ्या गरुडाची मारलेली भरारी ही निष्फळ आहे, त्यातून मिळणार काहीच नाही आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात आंधळ्या गरुडाचे पांक हाती परी ते कवण्या उपयोगा जाते. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्यामुळे भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलं आहे की आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थक. म्हणजे ज्ञानाशिवाय जे काही इथं बसलेले सगळे साधकच आहेत, प्रत्येकासाठीच आहे हे, फक्त पार्थासाठी नाही. ज्ञानाशिवाय केले जाणारे कर्म हे सगळं न केल्यासारखे आहे. जर भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान नसेल त्या साधकाला तर ते कर्म केलेलं सगळं निरर्थक भगवंतांनी सांगितले. आणि मग भगवंत सांगतायत म्हणून मला काय मिळवायचे, प्राप्ती कशाची करून घ्यायचे. आता ज्या पांडुरंगाची आपण रोज सेवा करतो, बरोबर, त्याच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतोय, मग तो भगवान परमात्मा कोणी पाहिलाय का महाराज, पाहिलाय का. हो नाही असं उत्तर द्या. नाही. मग त्याचा परिचय तुम्हाला माहिती आहे का. माहिती आहे. तो कुठे राहतो ते माहिती आहे का. नाही म्हणते. मग तो काय खातो ते माहिती आहे का. नाही माहिती. मग ज्याचं तुम्हाला ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाही महाराज, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या प्राप्ती करता प्रयत्न करताय. मग मला एक विचारायचं, हे तुमचे प्रयत्न बरोबर आहेत की चुकीचे आहेत. बरोबर आहे. अहो पण त्याचा परिचयच तुम्हाला माहित नाही. बरोबर आहेत महाराज. कारण का ज्या भगवंताला आपण जाणलं नाही, पाहिलं नाही, तरी सुद्धा भगवंताच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न करतोय, तर त्याचं कारण एकच आहे. आधी जे साधू संत होऊन गेलेत त्यांनी अनुभवलं आणि मग सांगितलं की या जन्माला आलेल्याचं सार्थक फक्त एकच आहे. जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. हे तुकोबारायांनी सांगितलं. पहिलं अनुभवलं आणि मग सांगितलं. कारण का त्यांनी सांगितले या भगवंताची प्राप्ती होत असते, भगवंताला बोलवलं पाहिजे, त्याला हाका मारल्या पाहिजेत, तेव्हाच त्याची प्राप्ती होते. आणि या साधू संतांनी आधी या साधनेचं जे आपल्याला साधन सांगितलं, भक्ती ज्ञान आणि वैराग्य, या साधनेचे लोखंडी चणे पहिले खाल्लेत. कारण या साधना सोप्या नाही आहेत, फक्त शब्द बोलायला सोपे जात आहेत, पण या लोखंडी साधनेचे चणे खाल्लेत. आणि मग नंतरच बुडत हे जन न देखवे डोळा. ए तो कळवळा बडोने ए तो कळवळा बडोने ए तो कळवळा बडोने आ बुडते जन न देखवे डोळा. ए तो कळवळा बडोने ए तो कळवळा बुडते जन न देखवे डोळा. ए तो कळवळा बडोने ए कळवळा बडोने. बरोबर. मग तुकोबारायांनी हे अनुभवलं होतं. नाहीतर महाराज आमच्यासारखे नवीन कीर्तनकार किंवा पोपटपंचीचं ज्ञान असतं महाराज, जे शिकवलेलं असतं तेच सांगायचं असतं. हो का नाही. हो म्हणतात. जे शिकवलेलं असतं तेच बोलायचं असतं. तर एक उदाहरण सांगतो, पण दृष्टांत याच्यावरचं आहे की तुकोबराय हे अनुभवातून सांगतायत. बरोबर. की एका मालकानं महाराज पोपट पाळला होता आणि त्या पोपटाला शिकवलं होतं
की कोणीही पाहुणा जरी घरी आला तर त्याला म्हणायचं या बसा रामराम, या बसा रामराम असं म्हणायचं. मग कोणीही पाहुणा आला की ते पोपट अगदी सुंदर असं बोलायचं आणि त्याला त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं. आणि ते कोणीही पाहुणा आलं की म्हणायचं या बसा रामराम, या बसा रामराम. आणि मग एक त्या पोपट मालकाची म्हातारी वारली आणि मग मालकाला पडलं सुतक. आणि मग जो कोणी येईल महाराज तो ठोठो बोंबलत अगदी घरामध्ये जायचा. आणि मग पोपटानं माणूस बघितला की म्हणायचा या बसा रामराम, या बसा रामराम. मग मालकानं त्याला फटकारलं आणि मग सांगितलं रामराम म्हणू नये, आमची म्हातारी मेली आहे. मग ते फटकारलं की मग ते गप्प बसायचं महाराज. आणि मग पुन्हा एक पाहुणा आला की मग ते परत म्हणायचं या बसा रामराम. मालक म्हणायचा रामराम म्हणू नये, आमची म्हातारी मेली आहे. मग असं त्याला शिकवण्यामध्ये 10 दिवस महाराज गेले, 10 दिवस शिकवण्यामध्ये गेले. आणि मग पोपटानं काय केलं, पहिलं जे होतं ते विसरलं, दुसरं डोक्यामध्ये ठेवलं. आणि मग रणधीर महाराजांसारखे एक गृहस्थ आले आणि मग म्हणाले रामराम मंडळी. आणि मालक महाराज पोपट पिंजऱ्याच्या जवळच उभे होते आणि म्हटले रामराम. तर पोपटानं सुरू केलं रामराम म्हणू नये, आमची म्हातारी मेली आहे. आपण बाबा बस कर ना, किती दिवस सुतक पाळायचं, बरोबर की ना. विठ्ठला विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की शिकवलेलं ज्ञान हे वेगळं असतं आणि अनुभवातलं ज्ञान हे वेगळं असतं. पोपटपंचीचं ज्ञान नसतं. तुकोबारायांनी अनुभवलं आणि मग आपल्याला सांगितलं आहे की या ब्रह्मरसाचं सेवन मी केलं आहे आणि या जगाला सांगितलेलं आहे. मग महाराज हे ज्ञान झालं, स्वरूपाचं ज्ञान असणं हे तुकोबारायांनी सांगितलंय. मग वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे त्याग. आणि वैराग्य हा अवघड आहे महाराज, बरोबर. वैराग्याबद्दल मी बोलणं म्हणजे माझंच मन महाराज गुलाबजाम दिसलं की पहिलंच धावतं. तर मग इतरांच्या कथा मी काय सांगू, बरोबर. मग तुकोबारायांचं जे वैराग्य आहे धगधगीत अग्नीप्रमाणे आहे महाराज, बरोबर. वैराग्याची साधी सोपी जर भाषा करायची झाली तर मग महाराज ज्याच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न करतोय, ज्यांच्या प्राप्तीकरता भगवंताच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न करतोय, मग रस्त्यामध्ये येणारे जे काही वस्तू आहेत किंवा या देहाचा त्याग करणं, निराश करणं म्हणजे तो त्याग आहे. आणि तुकोबारायांचा त्याग म्हणजे त्यांचं दिवाले निघाले तरी सुद्धा तुकोबारा म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाले, बरे या दुष्काळे पिढा गेली. कारण का असं का म्हणतात तुकोबाराय, कारण मला जन्माला घालणारा सुद्धा तूच आहेस भगवंता. माझं जे काही हे घडत आहे कार्य ते सुद्धा करणारे तुम्हीच आहेत भगवंता. आणि या पृथ्वीवर या जगामध्ये मी जो जन्माला आलेलो आहे तो साक्षी भावाने जन्माला आलेलो आहे आणि मी इथं एक मनुष्य म्हणून वावरत आहे. आणि यात माझं काहीच असं भाग नाही. काळानं जेव्हा मला बोलवेल, हा काळ जेव्हा मला बोलवेल तेव्हा यामध्ये माझा काही भाग नाही आहे. कारण का देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे ओ, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, काळाचे
आणि धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे. मग धन हे जर कुबेराचं आहे तर ते आता आपलं आहे का? पैसा, संपत्ती, सोनं हे धन कुबेराचं आहे, तर आपल्याकडं जे आहे ते आता आपलं आहे का? नाही महाराज. ते पहिलंही दुसऱ्याचं होतं, त्याच्या अगोदरही दुसऱ्याचं होतं आणि आता आपल्याकडं आहे तर आपल्यानंतर सुद्धा ते दुसऱ्याचंच होणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते तिसऱ्याचं होणार आहे. आणि मग म्हणून आपल्याला मिळालंय, लक्ष देऊ नये का, आता हे आपल्याला मिळालंय म्हणून त्याच्यामध्ये वाहत जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज त्याच्यामध्ये वाहत का जाऊ नये? कारण का ते क्षय आहे. क्षय पावणार आहे. बरोबर. मग अक्षय काय आहे? तर अक्षय म्हणजे भगवंताची भक्ती आणि भगवंताची शक्ती. सांगत तू माझे भगवंताची शक्ती म्हणजे काय? तर भगवंताची शक्ती म्हणजे हे जी पहिल्या दिवसापासून ही सगळी तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत ती म्हणजे भगवंताची शक्ती. कारण का त्यांचा नाद बघा, त्याचे पाऊंडे बघा, त्यांचे ती खरी भगवंताची शक्ती आहे. आणि भक्ती म्हणजे ज्या कारणामुळे 3 दिवस त्या या मंडपामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे, निष्ठा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी उभे आहेत. विठ्ठला विठ्ठल. आणि महाराज ज्या वयामध्ये देह क्षीण होऊन जातो, थकतो, बरोबर, त्या वयामध्ये या ठिकाणी समोर बसलेली मंडळी सर्व माझ्या समोर मला 3 दिवस दिसते, ती म्हणजे भगवंताची शक्ती आहे. कारण ज्या वयामध्ये देह क्षीण होऊन जातो, थकतो, त्यावेळेस ते घरी झोपत असतात, पण तीच मंडळी, त्याच व्यक्ती या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहेत. महाराज, ही खरी भक्ती आहे. विठ्ठला. म्हणून या तारुण्यामध्ये महाराज जे साध्य करायचं आहे ते या तारुण्यामध्येच करावं लागतं, बरोबर. कारण का एकदा का वेळ निघून गेली म्हणजे जे साध्य करायचं आहे ते राहून जातं आणि मग परिमळ गेली या ओस फुल देटी. म्हणजे मला म्हणण्याचा तो उद्देश नाही. कारण का ज्ञानोबारायांनी सांगितलंय तरुणाची व्याख्या देताना की तारुण्यामध्ये जे काय आहे परमार्थ आहे तो तारुण्यामध्ये साध्य होतो. कारण का एकदा का वय निघून गेलं महाराज की
आपल्या डोळ्याचं म्हणजे भयानक लिहिलं ज्ञानोबारायांनी. ते तुम्ही वाचलं तर आता मी ते सांगू शकत नाही, एवढं भयानक पुढची स्थिती लिहिली आहे. का आता ज्या डोळे आपल्याला कमळासमोर आनंद देणारे दिसतात, तेच डोळे महाराज एकदा का वय सरून गेलं की मग ते कसे होतात, पावसाळ्यात कसं ते गोंडपाट ओलचिक होऊन तसे हे डोळे सुरकत्या पडलेले दिसतात. बरोबर. आणि या तारुण्यामध्ये जे आपण धबधबे वगैरे पर्यटकाची स्थळं पाहायला जातो, बरोबर, ते त्या वयामध्ये एक वय निघून गेल्यानंतर नाकातून महाराज ते घळघळ घळघळ वाहत असतं. म्हणून तारुण्यामध्ये जे काय आहे ते साध्य करून घ्यावं. आणि भक्ती म्हणजे तुकोबारांनी सांगितले नमन, नम्रतेची भक्ती असणं. बरोबर. त्या नम्रतेची उदाहरण देऊन सांगते महाराज. बरोबर. जे मंबाजी बुवा होते, मंबाजी बुवांना द्वेष होता महाराज की तुकोबारांच्या कीर्तनाला या देहूतली माणसं बसतात ती बसतात, पण बाहेरच्या गावावरून सुद्धा माणसं येतात, पण माझ्या कीर्तनाला फक्त 10-12च माणसं त्या ठिकाणी उपस्थित असतात. हा राग, हा द्वेष मंबाजी बुवांच्या मस्तकामध्ये होता. बरोबर. आणि तुकोबारायांची एक पद्धत होती की मंदिराला पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची. आणि मंबाजी बुवांचं शेत हे पांडुरंगाच्या मंदिराच्या लागूनच होतं आणि तुकोबाराज नेहमी त्या वाटेने जात असत. आणि म्हणून त्यानं हा राग मनामध्ये होता, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कुंपण केलं महाराज. बरोबर. आणि एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्त येणार म्हणून तुकोबारांना ते निदर्शनास आलं आणि ते कुंपण महाराज तुकोबारांनी उपटल्यावर साईडला लावलं. आणि मग हे मंबाजी बुवांनी पाहिलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या जिजाबाई होत्या, आवळी होत्या, त्यांच्या भावानं त्यांना एक म्हैस दिली होती उदरनिर्वाह करण्यासाठी. आणि ती म्हैस नेमकी जाऊन मंबाजी बुवांच्या शेतामध्ये घुसली आणि मग ते शेत खाल्लं. आणि हा मंबाजी बुवांनी हे दृश्य पाहिलं की म्हैस तुकोबारायांची आहे आणि माझं कुंपण सुद्धा तुकोबारायांनीच हलवले. हे मंबाजी बुवांनी बघितलं होतं. आणि मग असं तणतण तणतण करत महाराज मंबाजी बुवा आले. आणि तो रागच होता, तो द्वेषच होता मंबाजी बुवांच्या मनामध्ये की यांच्यामुळे झाले की माझ्या कीर्तनाला फक्त 10च बसतात आणि तुकोबारांच्या कीर्तनाला एवढी मंडळी बसते. हा द्वेष महाराज मंबाजी बुवांच्या मनामध्ये होता. आणि त्या ठिकाणी कुंपणाची काठी काढली आणि त्या काठीला काटे होते, अशी काठी काढली आणि जे तुकोबारांना मारायला सुरुवात केली. मारतायत मारून स्वतः दमले मंबाजी बुवा, तरीसुद्धा तुकोबाराय तोंडातून शब्द काढत नाहीत की मंबाजी बुवा माझी नक्की चुकी काय आहे ते तुम्ही मला सांगा. तुकोबाराय म्हणतायत, त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव हा होता महाराज की तुझं मन जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तू मला मार. मंबाजी बुवा मारून अक्षरशः दमले, घरी निघून गेले. आणि त्या दयनीय अवस्थेमध्ये तुकोबाराय सर्व अंगावर काटे टोचलेले होते. आणि तुकोबारायांनी जिजाबाईंचं वर्णन केलं आहे महाराज की जिजाबाई कशा होत्या. तुका म्हणे बाईल कर्कशा, एवढ्या कर्कश असणाऱ्या, एवढ्या रागीट असणाऱ्या जिजाबाई त्या ठिकाणी तुकोबारायांना काटे लागलेले आहेत, प्रत्येक अंगामध्ये काटे घुसलेले आहेत. आणि त्या काटे जिजाबाई एक एक करून काढतायत, बाहेर काढतात आणि त्याच्यावर मलम लावतायत. आणि रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि मला कीर्तनाला जायचे. तुकोबारायांचा नियम होता की 9 वाजता कीर्तन चालू झालं ते कीर्तन करायचे. आणि कीर्तनाला गेले, कीर्तनामध्ये मंबाजी बुवा समोर दिसले नाहीत. मग नक्की गेले कुठे. बरोबर. मग आज आले का नाहीत, आज उपस्थित का नाही, त्याच्यामुळे त्यांच्या घरी गेले, विचारपूस केली. आणि मग सेवकानं सांगितलं की मंबाजी बुवा दमलेत, ते काही येऊ शकत नाहीत. आणि तुकोबाराय कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या थेट घरामध्ये शिरले. आणि मग त्यांचे महाराज हात दुखू लागले. एवढ्या जखमा झालेल्या असताना, दुखापत झालेली असताना तरीसुद्धा तुकोबाराय त्या ठिकाणी कीर्तन करतायत. आणि ज्यानं मारलं त्यांचे हात दुखत आहेत म्हणून घरी आहेत, कीर्तनामध्ये उपस्थित नाही आहेत. बरोबर.
आणि म्हणून तुकोबरा त्यांचे हात दाबतायत, पाय दाबतायत की माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झालेला आहे मंबाजी बुवा, की माझ्यामुळे हे सगळं तुम्हाला सहन करावं लागतंय. हा मंबाजी बुवांच्या अंतकरणातला भाव आहे की एरवी दिवशी कीर्तन करायचे समोर तुकोबऱ्यांच्या, पण जखमा झालेल्या आहेत तुकोबऱ्यांना तरी सुद्धा समोर कीर्तन करतायत. हा तुकोबऱ्यांच्या अंतकरणातला भाव आहे महाराज. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की भक्ती जर असावी तर ही द्वेषाची नसावी. द्वेष म्हणजे काय? समोरच्याकडे जर धन जास्त झालं तर द्वेष निर्माण होतो, समोरच्याकडे जर ज्ञान प्राप्त झालं तर द्वेष निर्माण होतो. म्हणून द्वेषाची भावना मनामध्ये नसावी. विठ्ठल आणि म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची सांगड घातल्यानंतर ज्ञानप्राप्ती होते महाराज. हे तुकोबराय पहिल्या अभंगामध्ये सांग. भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, भक्ती तो आस लागली होती की भगवंताने स्वतः यावं, मला प्रत्यक्ष दर्शन द्यावं. ही तुकोबाऱ्यांना आस लागली होती की मला भगवंताने वैकुंठापर्यंत न्यावं. आणि ही तुकोबाऱ्यांना साक्षात्कार झालाच होता महाराज. बरोबर, जेव्हा वह्या पाण्यामध्ये बुडवल्या होत्या इंद्रायणीच्या डोहामध्ये, तेव्हा बालवेशामध्ये येऊन तुकोबाऱ्यांना भगवंताने स्वतः साक्षात्कार दिला होता. पण तरीसुद्धा अंतकरणामध्ये हा भाव होता की भगवंतानं प्रत्यक्ष यावं आणि मला भेट द्यावी. आणि मग सनकादिकांना महाराज विनंती करू लागले, तुम्ही सनकादिक संत कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. तुम्ही संतजन सगळे कृपाळू आहात, मायबाप आहात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपा द्यान तुमची मग, आठवण तुम्ही द्यावी माझी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती, अनाथ अपराधी पतिता गळा, परी पाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग माझ हरी उपेक्षणा. की तुम्ही जर माझा निरोप भगवंतापर्यंत पोहोचला तर तो भगवंत माझी उपेक्षा करणार नाही, एवढा निरोप फक्त माझ्या देवापर्यंत पोहोचवा. आणि हे तुकोबाराय सनकादिकांना सांगतायत. आणि मग विनवणी करू लागले प्रत्येकाला. बरोबर, गरुडाला विनवणी करू लागले आणि मग शेषाला, लक्ष्मी मातेला विनवणी करू लागले. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडा
असं महाराज सर्वांना विनवणी करू लागले. तुकोबारायांचा निरोप हा भगवंतापर्यंत पोहोचलेला आहे आणि भगवंत स्वतः दर्शन देण्याकरता तुकोबारायांना येत आहेत. तुकोबाराय सांगत आहेत की भगवंताचं स्वरूप कसं आहे. भगवंत समोर दिसत आहे. भगवंत स्वतः आला. स्थिती तुकोबारायांची घोटवीन लाळ ब्रह्मस्थिती मुक्त आत्मस्थिती सांडविल ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. या कीर्तनामध्ये एवढं सामर्थ्य आहे कारण त्यावेळेस महाराज तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि तेव्हाही विनवणी सर्व संतांना करत होते. सनकादिकांना विनवणी करत होते आणि म्हणून अनुभवातून सांगतायत की ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. या कीर्तनामध्ये महाराज एवढं सामर्थ्य आहे की भगवंताला सुद्धा ऋणी करता येतं. महाराज एवढं सामर्थ्य या कीर्तनामध्ये. आणि असं दिव्य तेज असणारं भगवंताचं सावळा सुकुमार भगवंत तुकोबारायांच्या डोळ्याच्या समोर उभा आहे. तुकोबारा म्हणतात राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिखला लोपलिया रविश शिखला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट तुकोबाराय वर्णन करतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे कंठी माळ वैजयंती. हे वर्णन करतायत. असा सावळा सुकुमार असणारा भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर आहे. डोळ्याच्या समोर आहे. आणि महाराज वर्णन काय करतायत की कर्दळीच्या गाभ्या समान असणारे भगवंताचे चरण आहेत. महाराज की समान पाय ठेवून समान चरण ठेवून देव समोर उभा आहे. आणि भगवंताचे कपूर म्हणजे गाल अतिशय सुंदर आहेत. भगवंताच्या हनवटी अतिशय दिव्य आहे. कंठामध्ये कंठ भगवंताचा शंखासारखा शुभ्र आहे आणि कंठामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. भगवंताचे डोळे अतिशय कमळासारखे आनंद देणारे आहेत. महाराज आणि कंबर भगवंताची सिंहासारखी लवचिक आहे. आणि भगवंताचं वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. आणि पितांबर पिवळा पितांबर नेसलेला आहे. शेला घेतलेला आहे. असा भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर उभा आहे. दोन्ही कर पुढे करून आणि भक्ताची वाट बघत आहे. सांगत आहे तुकोबा चला आता उशीर होतोय. तुकोबाराय सांगतात की आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आणि असं भगवंताचं ध्यान तुकोबारायांच्या समोर उभं राहिलं. आणि असं ध्यान महाराज इथं बसलेल्या प्रत्येक मंडळींनी करत जावं. भगवंताच्या पायाच्या बोटापासून भगवंताच्या मस्तकापर्यंत कुरळे केस आहेत. वरती मुकुट आहे. भगवंताच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. बरोबर. आणि त्यांच्या छातीवर भगवंताच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा आहे. महाराज बरोबर. आणि असं ध्यान
प्रत्येकानं करत जावं. कारण का असं जर ध्यान आपण करत पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे हे जागृत स्वप्नी पांडुरंग 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 जाने पांडुरंग म्हणे पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे पांडुरंग जाने पांडुरंग म्हणे म्हणे तुकोबाराय सांगतात ब्रह्मीभूत होता येतं जेव्हा भगवंत समोर उभा आहे महाराज दोन्ही कर पुढे करून अर्जुनाला जेव्हा आलिंगन दिलं भगवंताने तेव्हा ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतायत की मग सावळा सकंकणू बाहो पसरोणी अलिंगतो स्वशरणू भक्त राजतो. सावळा सुकुमार काय करतो कर पुढे करून भगवंताच्या हातामध्ये कंकण आहे तसं हात पुढे करून आलिंगन त्या भक्ताला. तसंच तुकोबारायांना भगवंताचं दर्शन झालं. तुकोबारायांच्या एका हातामध्ये विणा आहे महाराज एका हातामध्ये चिपळ्या आहेत बाराबंदी घातलेली आहे धोतर नेसलेलं आहे गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत कपाळावर वैष्णव टिळा आहे आणि तुकोबाराय नाचत नाचत देवाच्या छंदामध्ये निघालेले आहेत. आणि तुकोबारायांचा आत्मानंद हे सांगतोय की मी आता देवाचा झालेलो आहे. मी म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे मी अशी स्थिती तुकोबारायांची झाली होती. गरुडाचा फडत्कार झाला आणि मग म्हणू लागले की अंतकाळी विठू आम्हासी पावळा सहित झाला गुप्त तुका असं तुकोबाराय म्हणू लागले. आणि याचं कारण एकच आहे महाराज की ही स्थिती तुकोबारायांना का प्राप्त झाली ते या देहाचा निराश केला. आणि तुकोबारायांनी सांगितले की या नराचा नारायण होता येतो आणि या देहानी सच्चिदानंद पदवी प्राप्त करता येते. कारण का आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपाळू लोकी दिधला एवढा अधिकार महाराज आपल्याला दिलाय या मनुष्य देहाला दिलाय. आणि या मनुष्य देहानं भगवंताची प्राप्ती होते हे तुकोबारायांनी सांगितले. कधी तर देहाचा निराश केल्यावर महाराज देहाच्या निरसने देहाच्या निरसने देहाच्या निरसने पावे देयाचा देहाच्या निरसने देहाच्या निरसने देहाच्या निरसने पावे देयाचा
जय जय विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार हरे विठोबार. तुकाराम महाराज म्हणतात उदका अगणी धान्य झाल्या घडे पाक. मग महाराज या ठिकाणी उदक आहे म्हणजे पाणी आहे, अग्नी आहे आणि धान्य आहे, यातून हे तिन्ही जेव्हा एकत्र केले त्याच्यानंतर एक अन्न बनणार आहे. ते अन्न शिजणार आहे आणि ते अन्न आपल्या खाण्याजोगं होणार आहे. तसंच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा भगवंताची प्राप्ती घडते, हे तुकोबरायांनी सांगितलं आहे. कारण का वैराग्या वाचुनी विवेक आंधळे आणि विवेका वाचुनी वैराग्य पांगळे. आणि जेवी धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आले नेत्रावीण गेले स्वराज्य. जेव्हा धृतराष्ट्राला स्वराज्य मिळालं ते नेत्रावीण गेलं का? कारण तर महाराज त्याला सुद्धा एक कारण आहे. आणि हे उदक अग्नी धान्य हे एकत्र आल्यानंतर ते परिपक्व दशेला जाण्याच्या मध्ये एक ठराविक काळ असतो, बरोबर? महाकाळ महाराज त्या काळाबद्दल थोडंसं सांगणार आहे की हा काळ नक्की काय आहे. ज्ञानोबरायाने सांगितले जैसे क्षत्रिजे पेरिजे ते वाचोनी आण न निपजे का पाहिजे त्याची देखीजे दर्पण आधारे. जे आपण आरशामध्ये पाहिलंय तेच आपलं स्वरूप आपल्याला दिसणार आहे. जे पेरलंय तेच आपलं उगवणार आहे बी, बरोबर? तेच ज्ञानोबरायांनी सांगितलंय की हा काळ म्हणजे नक्की काय, बरोबर? या ठिकाणी सर्व शेतकरी बसलेले आहात. आपला असा प्रश्न विचारते की या ठिकाणी सर्व शेतकरी बसलेले आहात पण झाडाला जन्माला घालू शकत नाही, बरोबर? आपल्या हातामध्ये महाराज एवढंच आहे. कोणतीही शक्ती असू द्या, कितीही मोठी शक्ती असू द्या, पण झाडाला जन्माला घालू शकत नाही. आपल्या फक्त हातामध्ये एवढंच आहे, जमीन नांगरणं, त्यामध्ये बी टाकणं. पाऊस सुद्धा महाराज भगवंतच पाडतोय. आणि बी पेरलं, बरोबर? आणि जर ते नाही उगवलं तर मग काय करणार आहेत? कोणाला दोष देत बसणार आहे, बरोबर? आणि ज्या काळांना घडवून आणले त्या काळाला सुद्धा दोष देऊ शकत नाही आपण, असा तो काळ आहे. मग आईच्या उदरातून बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा कोणी आंधळं येतं, कोणी पांगळं येतो, कोणी लुळं येतं, बरोबर? धृतराष्ट्र राजा आंधळे होते पण काही करू शकले नाही, बरोबर? कारण का? कधी काळी केलेलं पुण्य, कधी काळी केलेलं पाप हे उगवतं आणि ते उगवणारा काळ असतो महाराज. की ज्या काळामध्ये भगवंत स्वतः धृतराष्ट्र राजांना सांगत होते, विनवणी करून सांगत होते. आता काळ बघा कसं आहे, सर्वांनी लक्ष इकडे द्या, इकडं नाही, की काळ बघा कसं आहे. भगवंत स्वतः धृतराष्ट्र राजांना सांगत होते की हे चुकीचं आहे. 100 कौरवांना सांगत होते हे चुकीचं आहे, हा अधर्म आहे, करू नको. पण धृतराष्ट्र राजा होते आणि मालक जो असतो तो महाराज आंधळा असतो, बरोबर? की शास्त्रकारांनी असं सांगितलंय की जेव्हा लक्ष्मी मातेने भगवंताच्या पायाला, भगवान विष्णूंच्या पायाला स्पर्श केला तेव्हा भगवंतांनी डोळे मिटून घेतले. नुसता लक्ष्मी मातेने हात लावला, स्पर्श केला भगवान विष्णूंच्या पायाला, तर भगवंतांनी डोळे मिटून घेतले. सांगायचं हे महाराज की ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांना दिसत नाही महाराज. अर्थ लक्षात आला? ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्या माणसाला महाराज दिसत नाही, पण काळ त्यांचे डोळे उघडवतो. आता हा काळ पहा की भगवंत स्वतः समोर सांगत आहेत आणि हे चुकीचं आहे, हा अधर्म आहे. मग एक काळ असा येतो महाराज की सर्व धृतराष्ट्रांच्या हातातून राज्य जातं, सर्व राज्य जातं, राज्य पांडवांकडे येतं. मग त्याच्यामध्ये महाराज भीमाला काही काम पुरत नाही, भीम रिकामा, तसेच धृतराष्ट्र
रिकामे. मग भीम रोज जाऊन धृतराष्ट्र राजांना सांगायचे की तुझा एक एक मुलगा मी कसा फाडला, कसा मारला, कसं हे केलं. बरोबर, रोज जाऊन सांगायचे. आणि मग तो त्रास धृतराष्ट्र राजांना होऊ लागला. कारण का, धृतराष्ट्र राजा म्हणजे या पृथ्वीवर आजपर्यंत कोणी एवढं पाप केलं नसेल महाराज तेवढं धृतराष्ट्र राजाने केलंय. का, ज्ञानोबाराय सांगतात पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या, तरी पुत्र स्नेहे मोहितू, काय सांगितलं, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. पुत्राच्या मोहाने मोहित झालेले धृतराष्ट्र राजा असे विचारत आहेत संजयाला की माझे आणि त्या पंडूचे पुत्र या रणांगणामध्ये, या कुरुक्षेत्रामध्ये काय करत आहेत ते तू मला सांग. बरोबर, हा अहमभाव धृतराष्ट्राच्या मनात होता. आता या ज्ञानोबरायांच्या तरी पुत्र स्नेह मोहितो या तरीला महाराज दोन बाजू आहेत. जसं नाणेला दोन बाजू असतात. कारण का, आपल्या काकाच्या मुलांना म्हणजे भावंड झाली ती, त्या मुलांना जिवंत लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न आपल्या मुलाने केला, तरी आपल्या आई समान असणाऱ्या वहिनीचा भर सभेमध्ये वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला, तरी लक्षात येते ना आता ह्या तरीचा अर्थ. बरोबर, आणि भीमाला सुद्धा जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आपल्याच मुलानं, तरी सुद्धा धृतराष्ट्र राजा काही बोलले नव्हते. आणि जेवढं पाप या पृथ्वीवर केलं नसेल, आणि आपलं सर्वात जास्त पाप काय असतं माहिती आहे का, बापाचं, की आपल्या मुलाचं मरण आपल्या कानाने ऐकलं, हे पाप आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग भीम हा साधा सुद्धा माणूस नाही महाराज. अख्ख्या या 100च्या 100 कौरवांचा घात करणारा एकटा भीम आहे. आणि मग भीम रोज जाऊन धृतराष्ट्र राजांना सांगायचे की तुझ्या दुर्योधनाची मांडी कशी फाडली, दुःशासनाची दुर्योधनाचं रक्त कसं पियालो, मांडी कशी फाडली, छात्या कशा चिरडल्या, रोज जाऊन सांगायचं. बरं महाराज, ह्या हरिपाठ आहे का शांती मंत्र आहेत जे कानाला सुख वाटेल. धृतराष्ट्र राजाला ते सहन नाही झालं आणि वनामध्ये निघून गेले. आणि ते एकेकाळी त्या वनाला अशी भीषण आग लागली महाराज. आणि धृतराष्ट्र राजा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो दाह अग्नी धृतराष्ट्राचा पाठलाग करत होता. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी पाठलाग करत होता. हा काळ महाराज असा आहे की ज्या काळामध्ये आपण पाप करतो, ज्या काळामध्ये आपण पुण्य करतो, ते उगवतं आणि तो उगवणारा काळ असतो. ज्ञानोबरायांनी सांगितलंय की एखादा साधक आहे, तपश्चर्या करणारा साधक आहे, लवकर फळ प्राप्त होत नाही. ठराविक असा विशिष्ट त्याला कालावधी लागतो. बरोबर, सुक्षेत्र आणि ओलटे, बीजही पेरिले गोमटे, उत्तम जातीचं बियाणं पेरलंय, चांगली जमीन आहे, बीजही पेरिले गोमटे, आणि आलोट फळभार भेटे. की बी चांगलं पेरलंय, आता एखादं आंब्याचं झाड आहे हे समजा, तर ते फळ देठाला जोपर्यंत टिकून राहतं, जोपर्यंत ते कच्चं आहे. बरोबर, कारण का ते पिकलेलं नाही. आणि जर ते का आंबट असेल किंवा त्याला पोपटाने चोच मारली असेल तर ते खाली पडतं, ते देठाला धरून राहत नाही. म्हणजेच तो साधक परिपक्व दिशेला आलेला नसतो. गुरूंच्या जवळ, वडिलांच्या जवळ ते देठाला टिकून राहत नाही. आणि हेच, आणि असे कितीतरी महाराज जे आंबट फळे पडलेले असतात, असे कितीतरी ज्ञानी लोक या समाजामध्ये अकाळी म्हणजे काळ जवळ आलेला नसतो तरीसुद्धा पडलेले असतात. आणि ही आंबट फळं खाऊन खाऊन समाज बर्बाद झालेला असतो. म्हणजे त्यांची जी वृत्ती असते ती दुसऱ्याला जाते महाराज. का, त्याचं कारण एकच आहे, कारण ते पिकलेलं नसतं. आणि जर का ते पिकलं तर मग तुकोबराय म्हणतात, तैसे आम्हा केले पांडुरंगे, पांडुरंग
शेंदे कडूपण केले तैसे आम्हा केले पांडुरंगा. तुकोबराने सांगितलंय की आमचा कडूपणा, आम्ही परिपक्व दिशेला आलो म्हणून आमचा कडूपणा निघून गेलेला आहे हे सांगतात. आणि म्हणून महाराज भगवंतांनी सुद्धा सांगितले की आपल्या अंतकरणातल्या फक्त अंतकरणामध्ये 4 गोष्टी आहेत, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. या 4ही गोष्टींपैकी भगवंत सांगतायत तू मला यातलं काहीतरी एक दे. म्हणजे काय दे? तुझं मन दे किंवा तुझं चित्त दे किंवा तुझी बुद्धी दे. या 4ही पैकी तू काहीतरी मला एक दे. आता धावतं सांगते, जास्त वेळ घेत नाही महाराज, की काहीतरी एक दे. कारण का? तुझं अंतकरण म्हणजे हे तुपासारखं आहे, ते सात्विक आहे. मग यापैकी काहीतरी एक दे. आणि जर हे मन एक दे म्हणजे काय? तुझं मन दे. तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी आणि सर्वत्र नमस्कारी मजे एकांते. आणि हे जर मन तू माझ्या ठिकाणी समर्पित न करता, गुरूंच्या जवळ समर्पित न करता जर इतर विषयांमध्ये भटकत राहिलं तर मग काय होतं महाराज? या इहलोकात तर नाहीच नाही, परलोकात सुद्धा काही प्राप्त होत नाही. ते वायफळ जातं. ती साधना आहे तर आपलं मन न देता ते वायफळ जातं. त्यामुळे तुकोबाराय सांगतायत की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यातलं जे वर्म आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेच अभंगाच्या शेवटच्या उदक अग्निधान्य झाल्या गडे पाक, एक वीण एक कामान ये, एक वीण एक कामान ये, एक वीण एका कामान. अग्निधान्य झाल्या गडे पाक, एक वीण एक कामान ये, एक वीण एक कामान ये, एक वीण एक कामान ये, कामान ये, कामान ये. आणि म्हणून साधकाने प्रश्न केल्यामुळे की तुकोबाराय आम्हाला परमार्थ कळतो, त्या परमार्थातलं वर्म आम्हाला कळतं, पण तुकोबाराय सांगतात की तुमच्या वाणीतलं समोरचा माणूस बोलल्यानंतर तुकोबारायांना त्या वाणीतलं बडबडीची वाणी आणि त्यातली सत्यता ही तुकोबारायांना कळते. त्या अभंगाच्या चौथ्या तुका म्हणे मज कळते तुका म्हणे मज म्हणे मज कळते सासरे, म्हणे मज कळते सासरे. बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसन